कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण झाला असून पगार न मिळाल्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी संप पुकारलाय। गेल्या 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज महानगरपालिका मुख्यालयात आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की सलग 5 महिने पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट ओढवलंय। मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घराचे हफ्ते तसेच दैनंदिन घरखर्च भागवणंही कठीण झालंय। त्यामुळे प्रशासनाने तातडीने प्रलंबित पगार देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। दरम्यान पगाराचा प्रश्न लवकर सोडवला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय। सध्या या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। पगाराच्या प्रश्नामुळे आरोग्य विभागातील कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश गीते, कल्याण। अभियानाचे आम्ही कर्मचारी आहोत। गेल्या 4 महिन्यापासून आमचा पेमेंट झालेला नाही। कोणताही महागाई भत्ता, कोणताच भत्ता आम्हाला मिळालेला नाहीये। बाकी कॉर्पोरेशन ठाणा, उल्हासनगर इथे जो 15,000चा मिळतो तोही आम्हाला मिळाला नाहीये। प्रत्येक म्हणजे पूर्ण हा 25-26 वर्ष आहे, एप्रिल पासून आमचा लगातार पेमेंट झालेला नाहीये। आताही आमचे 5वा महिना चालू आहे पण आम्हाला पेमेंट मिळालेला नाहीये। आमच्याकडे लेटर आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पेमेंट आंबेडकर साहेबांनी दिलेला आहे पण तो आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। काय करायचं अशा ह्याच्यात? आमचे ईएमआय वर घर घेतलेले आहेत, त्यांचे ईएमआय कसे जातील? आमचे पोरबाळ उपाशी मारायला लागले, घेणार आहे का कोणी? राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आम्ही जवळपास आरोग्य म्हणजे हेल्थ पोस्ट आणि एसबीटी इथं जवळपास 50 ते 60 डॉक्टर्स आणि 150 ते 200 सिस्टर असे एमपीडब्ल्यू असे जवळपास 300-350 लोकांचा आमचा स्टाफ आहे। पण गेल्या वर्षभरापासून आमचा एकदाही पगार हा वेळेवर झालेला नाही। दिवाळीच्या वेळेस सुद्धा आमचा 3 महिने पगार हा अटकून ठेवला। आमची सगळ्यांची दिवाळी अंधारात गेली होती। त्यानंतर आमचा 1-1 महिन्याने पगार झाला पण आता नोव्हेंबर पासून आमचा कोणाचाही पगार झालेला नाहीये। दरवर्षी सरकारने सांगितले की दरवर्षी जुलै नंतर ज्यांना वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ झालेला त्यांचं इन्क्रीमेंट व्हावं, त्यांना वेगवेगळे भत्ते मिळावे, ते सुद्धा मिळालेले नाहीये। ह्या प्रकारे जर असं आमचं पगार वेळेवर जर होत नसेल तर आमची घरं चालवायची कशी? यातले बरेचसे जण आहेत की मी स्वतः आहे की ज्यांचे आमचे घराचे ईएमआय आहेत, हप्ते आहेत, जे आम्हाला वेळेवर भरता नाही आले तर आम्हाला बँकेकडनं किंवा त्यांच्याकडनं फोन येत राहतात। आम्हाला त्यातनं किती मानसिक त्रास होतो हे आम्हाला कळतं। यातले कितीतरी मुलांचे 10वी-12वीची मुलं आहेत, स्टाफ आहे ज्यांची 10वी-12वीची मुलं किंवा शाळेत जाणारी मुलं आहेत, कॉलेज जाणारी मुलं आहेत, त्यांचं शिक्षणाचा खर्च, त्यांचा दैनंदिन खर्च हा कसा करायचा हा प्रश्न आम्हाला आता उद्भवू लागलेला आहे। आम्ही या बाबतीत आरोग्य विभाग कल्याण डोंबिवली महानगर इथल्या डॉक्टरांना भेटलो होतो। गेल्या 2-3 महिन्यापासून आमचा हा फॉलोअप चालू आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 20 फेब्रुवारीला आमचा पगार होईल पण तो काही झाला नाही। त्यानंतर आम्हाला 4 मार्च ही तारीख दिली होती। 4 मार्च आज आलेली आहे पण अजूनही पगार झालेला नाहीये। या बाबतीत आम्ही आयुक्तांना सुद्धा भेटलो, त्यांना आमचं लेटर दिलेलं आहे। ते म्हटले की आम्ही खुलासा करून सांगतो पण अद्याप त्यांचं काही उत्तर आलेलं नाही। त्यामुळे आम्हाला आजपासून काम बंद, पगार नाही तर काम बंद आंदोलन हे चालू करावं लागलेलं आहे आणि हे कधीपर्यंत, जोपर्यंत आमचा पगार होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील। यामध्ये आमचे सगळे हेल्थ पोस्ट, एसडब्ल्यूसी, एचबीटीचे सगळे डॉक्टर, सिस्टर, एमपीडब्ल्यू तिथला सगळा स्टाफ हा सगळा आता जमा झालेला आहे आणि हे असंच चालू राहणार आहे। आम्ही या बाबतीत अजून काय योजना करता येईल या बाबतीत आम्ही ठरवतो पण त्यापूर्वी आम्हाला आयुक्तांकडनं उत्तर हवं आहे की प्लीज आमचं प्रॉब्लेम समजून घ्या आणि आम्हाला लवकरात लवकर आमचा पगार होईल याची काहीतरी कार्यवाही करा।